यूट्यूबचं चॅनल ओपन करून मला जवळपास 7 ते 8 वर्ष झाली आणि तरी पण माझे आज सबस्क्रायबर किती आहे? फक्त 2,000. कदाचित तुम्हाला 2,000 सबस्क्रायबर म्हणजे खूप जास्त वाटत असेल. पण माझ्यासाठी 7 ते 8 वर्षात 2,000 सबस्क्रायबर होणं म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे. आणि कारण त्याचं कारण पण तेच आहे आणि ते कारण मला आत्ता समजतंय. कारण हे जे 7 ते 8 वर्ष होते ना, त्यामध्ये मी भरपूर चुका केल्या. आता मी काय केलं, की म्हणजे रोज कन्सिस्टंट व्हिडिओ टाकत नव्हतो, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यानंतर एक व्हिडिओ जर आज अपलोड केला ना, ते 10-15 दिवस काहीच अपलोड नाही. त्यानंतर मग 10-15 दिवसानंतर मी 2-3 व्हिडिओ अपलोड. काही-काही वेळेस मी एकाच दिवसात 4-5 व्हिडिओ अपलोड करायचो. तर काही दिवस अपलोडच करत नव्हतो महिन्यान-महिना. मग त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नीच नव्हता. म्हणजे मी कोणते पण व्हिडिओ अपलोड करत होतो. म्हणजे जसं माझ्या कॉलेज लाईफचा असेल किंवा दुसरं काही, मध्येच फनी व्हिडिओ, मध्येच इमोशनल असं मी बरंच काही-काही अपलोड करत होतो. त्यामुळे सुद्धा माझी ग्रोथ थांबलेली आहे हे मला आत्ता कळतंय. आणि मला त्यावेळेस म्हणजे काही नॉलेज पण नव्हतं, की व्हिडिओ शूट कसा करायचा, अँगल कोणता, त्यानंतर एडिटिंगसाठी काय-काय करायचं, टेक्स्ट इफेक्ट कोणते यूज करायचे. मला ते सुद्धा नॉलेज नव्हतं. पण मला आत्ता समजतंय आणि मी आता आजपासून पुढचे 90 दिवस एक चॅलेंज घेतोय. 90 डेजचं चॅलेंज ज्यामध्ये मी रोज एक तरी शॉर्ट किंवा आठवड्यातून कमीत कमी 3 शॉर्ट्स अपलोड करत जाणार आहे आणि एका आठवड्यामध्ये एक लाँग व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ आज रेकॉर्ड करतोय. आज माझे 2,000 सबस्क्रायबर आहे. 90 दिवसानंतर परत मी ह्याच ठिकाणी एक नवीन व्हिडिओ टाकणार. त्यानंतर बघू आपण किती चेंजेस झाले आपल्या चॅनलमध्ये आणि आपल्या कंटेंटमध्ये. तर मी आजपासून रोज कन्सिस्टन्सी मेंटेन करून मी रोज व्हिडिओ टाकणार आहे. त्यामध्ये माझा कंटेंट असेल, माझ्या डेली लाईफचा किंवा माझ्या कॉलेज लाईफचा एक्सपिरियन्स किंवा मी व्हिडिओ शूट कसे करतो काय, ते सगळे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मला तुम्ही त्यासाठीच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.